टेम्परेचर पण इन्क्रीज झालेलं. म्हणजे तुम्ही जी जर कंपॅरिझन जर घेतलेलं असेल की ऍटमॉस्फेरिक एअरचं टेम्परेचर आणि तुम्ही कॉम्प्रेस केलेलं एअरचं टेम्परेचर, तर कॉम्प्रेस केलेलं एअरचं टेम्परेचर हे मॅक्झिममच असतं. अशी कॉम्प्रेस्ड एअर जर मी रिझर्वायर मध्ये स्टोअर केलेली असेल तर ती स्टोअर केल्यानंतर एका पर्टिक्युलर टाइम नंतर त्यामधले जे काही मॉइश्चर असतात, ओके, जे काही मॉइश्चर असतील ते मॉइश्चर हे सेटल होता, कंडेन्स होता. ओके, कंडेन्स झाल्यानंतर आता अगेन तेच लिक्विड ड्रॉपलेट कंडेन्स न करता मी जर कंटिन्युअसली तुमच्या वर्किंग झोनला जर सप्लाय केले तर अगेन जेवढी तुमची लेंथ असेल, म्हणजे फ्रॉम जनरेशन ऑफ युअर कॉम्प्रेस एअर आणि ऍक्च्युअल वर्किंग झोन पर्यंतची जेवढी लेंथ असेल त्यावरती परत तुमच्या ऍटमॉस्फेरिक कंडिशनचा इफेक्ट होऊन एअरची क्वालिटी चेंज होते. ती चेंज होते त्याआधीच मी एक रिझर्वायर जर कॉम्प्रेस एअर जर स्टोअर करून ठेवले असेल तर एअर रिझर्वायर प्लेस केलेले असेल तर एअर रिझर्वायर मध्ये काय होतं, जे काही ऍटमॉस्फेरिक कंडिशनमुळे जी काय तुमच्या एअरची क्वालिटी चेंज होते, ओके, चेंज झालेल्या क्वालिटीमुळे काय होतं, तुमच्या एअर मधले जे काही लिक्विड ड्रॉपलेट असतात ते कंडेन्स होतात. कंडेन्स झाल्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल एअर कॉम्प्रेसर, तर एअर कॉम्प्रेसरच्या रिझर्वायरला खाली एक ड्रेन ड्रॉप असतो. ओके, ड्रेन ड्रॉप मध्ये काय होतं, जेवढं तुमचं कंडेन्सेट झालेले मॉलिक्युल असतात वॉटरचे ते मी तिथनं बाहेर काढू शकतो इन स्टोरिंग सिलेंडर. your compressor. So how compressor is classified? Okay, so compressor is classified like method of compression, either reciprocating compressor असेल, जसं आपण तुमचं बहुतेक FM मध्ये झालेलं असेल, reciprocating pump and centrifugal pump. So what is reciprocating pump? Reciprocating pump मध्ये जे काही आपल्याला डिस्चार्ज भेटतो it is a pulsating manner. Okay, so what are the classification of the air compressor? So as I said, pump. So रेसिप्रोकेटिंग पंप मध्ये काय होतं, तुमचं जी काही सक्शन आणि डिलिव्हरी असते ती 180 रिव्होल्यूशन मध्ये असते. सो फर्स्ट 180 इज जस्ट सक्शन स्ट्रोक आणि सेकंड 180 मध्ये तुमचा जेवढा काही वॉटर हे तुमच्या सिलेंडरच्या आतमध्ये आलेलं असेल तेवढं फक्त मी परत बाहेर फोर्सफुली थ्रो करतोय. सो रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर इज सेम इज दॅट ऑफ युअर रेसिप्रोकेटिंग पंप. Only the working medium is changed. Construction जे असेल ते similar to your pump. Then rotary compressor. Okay, again the centrifugal compressor. Then it is again classified as the principle of operation, like positive displacement or rotodynamic. Okay, हे आपण जे आहे ते स्टेप बाय स्टेप नंतर बघणारच आहे. Then
Either it may be in single stage compressor or multi-stage compressor with either single cylinder compressor or a multi-cylinder compressor. Okay. Again, it is classified on the basis of how much amount of volume of air is to be delivered and how much amount of fluid is to be compressed. ओके. किती अमाऊंट ऑफ आपण प्रेशर त्यावरनं बिल्टअप करतोय त्यावरती पण परत तुमचं कॉम्प्रेसर असेल ते डिपेंड असेल. आयदर लो प्रेशर, medium pressure and high pressure. So in low pressure compressor, the discharge of pressure is near about 10 bar. Okay. Medium pressure, the discharge of compressor is varying in between either 10 70 bar. In high pressure, the discharge is above 70 bar. Okay. So this is the classification of compressor. Okay. Again, types of compressor, displacement. In positive displacement, it comes reciprocating and rotary compressor. In dynamic, there is centrifugal and axial